आज गेलो होतो गोलिवलीच्या चिंदी मार्केटला. त्याच्या पहिले गुड मॉर्निंग. आजची सकाळ झाली आहे. आमच्या गावात आय गेस सप्ताह आहे, त्याच्यामुळे एवढी सगळी रांगोळी काढली आहे. आणि ऊन एवढं लागतंय ना, बाबा हालत खराब होते. दुकानातून थोडं सामान पाहिजे होतं, ते घेऊन आली आहे मी. पोहे, कॉर्नफ्लॉवर आणि मसाला होता हा. त्यानंतर मी पोहे बनवले. इकडे बघा, हा मसाला आहे पूर्ण. मी आज मेन्शन करते याच्यामध्ये काय काय आहे. मी छोले बनवायला घेतले आहे. याला ड्राय मस्तपैकी पेस्ट करून घ्यायची. तेलावरती तेजपत्ता आणि हा मसाला टाकून शिजून घ्यायचा. मीनवाईल हे सगळे घरातले कामं मी करत होती. हळद आणि मसाला बस, याच्या जास्त मी काहीच टाकत नाही. आणि या गोष्टी मस्तपैकी शिजून घ्यायच्या, 4-5 शिट्ट्या घ्यायच्या. आणि माझे भटुरे बघ किती मस्त झाले आहेत. चणे बघ किती यम्मी वाटतं. त्याच्यावर मी आंबा आणि कांदा घेतला होता आणि विथ लस्सी. हे सगळं मी मस्तपैकी एन्जॉय केलं आहे. तेवढ्यात मला एक कॉल आला की आपल्याला जायचं आहे, म्हणून मी फटाफट रेडी झाली. पहिले मी जीन्स घातली होती, पण त्याच्याने खूप गरम होत होतं, म्हणून मी पुन्हा ट्रॅकवरती आली आहे. सनस्क्रीन इज मस्ट ट्राय करा, कारण की ऊन खूप जास्त आहे आणि त्याच्याचमुळे स्किन खूप डॅमेज होत आहे. आणि आमच्याकडे रस्त्यांचं काम नेहमीच चालू असतं. हिला ब्लाऊज घ्यायचे होते. आम्ही ब्लाऊजच्या 2-3 दुकानामध्ये गेलो. तिला आरी वर्कचे ब्लाऊज पाहिजे होते, पण त्यांना तिला जसं पाहिजे होतं ना तसं काही भेटत नव्हतं. म्हणून आम्ही चिंदी मार्केटला गेलो. तर तिला एक ओढणीसुद्धा हवी होती. मल्टिपल गोष्टी ट्राय केल्या, पण फायनली तिला एक गोष्ट आवडली. आणि इथे बघा कलेक्शन किती मस्त मस्त होता. आणि खरंच हे खूप भारी आहे, पण कॉस्टली खूप आहे. प्रत्येक पीस 100-150 रुपये मीटर आहे, म्हणजे टू मच कॉस्टली. आम्ही मंचुरियन खाल्ले आहेत. मीनवाईल तिला हा पंखा आवडलेला, कारण की आणि या मेंढ्यासुद्धा आम्ही बघत होतो. हे बघा डोंबिवलीच्या मार्केटची गर्दी बघा. आणि जेव्हा मी माझ्या इकडे जायला रिक्षा बघायला आली ना, ट्रॅफिकमुळे रिक्षाच अवेलेबल नव्हत्या. त्या मला पुढे जाऊन समजलं की खूप ट्रॅफिक आहे. थँक यू फॉर वॉचिंग.